पंकजा मुंडेंनी पीएसला तरी कारवाई करा असं किमान म्हणावं आणि या कारवाईसाठी पंकजा मुंडेंनी पुढाकार घ्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। तर गौरीची नणंद गौरीला म्हणायची नांदायचं असेल तर ना, नाहीतर दुसरं लग्न करू। अनंत गर्जे गौरीला मारहाण करायचा, तिच्या चेहऱ्यावरही मारहाणीच्या खुणा होत्या असा दावा अंजली दमानी यांनी केला। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे। ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। त्याची जी बहीण होती शीतला आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंदेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ। फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या, म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती। आपण पाहू शकतो अंजली दमानिया यांनी मोठे आरोप केलेले आहेत। पंकजांनी किमान म्हणावं की माझा पीएसला तरी कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। तर गौरीची नणंद गौरीला जे काही म्हणायची ते देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय। तर गौरीच्या चेहऱ्यावर ही मारहाणीच्या खुणा होत्या असा मोठा दावा अंजली दमानी यांनी केलाय। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ते काय म्हणाले ऐकूयात। पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्याकडे। बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही। मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलतो।